जास्तच त्रास दिला तर मग मुंबई गाठणार आहोत, बच्चू कडू यांनी सरकारला हा इशारा दिलाय। सलग चौथ्या दिवशीही बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांचं वजन 3 किलोनं कमी झालंय। बच्चू कडूंच्या मागण्यांसाठी मंत्रालयाबाहेर देखील प्रहारचं आंदोलन। कडूंच्या या समर्थनार्थ मुंबईत प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। सलग चौथ्या दिवशी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे आणि बच्चू कडूंच्या समर्थनार्थ चांदूर बाजार शहर बंदची हाक, तर प्रहारच्या कार्यकर्त्यांचं आवाहन आहे। पुण्यात प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नीचं 11व्या दिवशी आंदोलन सुरूच आहे। सेवानिवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी प्राध्यापक दिलीप ठोंबेंचं आंदोलन। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला गोंदियामधून पाठिंबा। नेवझरीच्या स्मशानभूमीत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगर शहरात ट्रॅक्टर मोर्चा आणि स्थानिक प्रश्नांवरून संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे हे आंदोलन। अंबादास दानवे मोर्चात सहभागी। हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा। सरकारनं निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, ठाकरेंच्या शिवसेनेचं तहसीलदारांना निवेदन। नांदेडच्या किनवटमध्ये महायुती सरकार विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा। क्या हुआ तेरा वादा असं म्हणत सरकारला निवडणुकीच्या आधी आश्वासनांची आठवण करून दिली आहे। नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर नागरिकांचा मोर्चा। शिरवणे जुईनगर या ठिकाणी खेळाचे मैदान मनपानं रद्द केल्यानं स्थानिक आक्रमक झाले। इम्तियाज जलील यांच्या घरावर शेणफेक आंदोलन करण्यासाठी निघालेले आंदोलक ताब्यात। सुनील रत्नपारखेसह 4 ते 5 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहेत। जळगावच्या पांजरापोळमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान कर्मचारी आणि विक्रेत्यांमध्ये वाद झालाय। महापालिका कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा विक्रेत्या पिता आणि पुत्राचा आरोप आहे। जळगावच्या भुसावळ शहरामध्ये सफाई कामगारांचं बेमुदत उपोषण। प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला। सोलापूरमधील बार्शीत पीक विमा कर्ज कार्यालयामधील आता साहित्याची तोडफोड करण्यात आली आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झालेत। सोलापूरला पीक विम्यामधून वगळल्यानं शेतकरी संघटना आक्रमक आहे। जळगावच्या रावेरमध्ये महामार्गाच्या भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध। मुक्ताईनगरनंतर रावेर भागामधल्या सुमारे 500 शेतकऱ्यांनी लेखी विरोध दर्शवलाय। नांदेडमध्ये केळी बागा उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या। शेतकऱ्यांनी नांदेड हिंगोली महामार्ग रोखलाय। नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी आक्रमक। राज्यात पुढील 2 दिवसानंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे। नैऋत्य मोसमी वारे मागील 12 दिवसांपासून एकाच जागेवर आहेत आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। भंडारात अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे दाणादाण, तर घरं, शेतशिवारं, पिकांचं नुकसान झालंय। पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे। वर्ध्याच्या सुरगाव परिसरात पावसासह वादळात केळीची बाग उद्ध्वस्त झाली आणि ऐन कापणीला शेतकऱ्यांचं जवळपास 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झालंय। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। भंडारा जिल्ह्याला जोरदार वादळी पावसानं झोडपलाय। ठिकठिकाणी झाड कोसळून वाहतूक झाली आहे विस्कळीत, तर कच्च्या तेलावरचे घरावरचे 3 पत्रे उडून गेलेत आणि भरपाई देण्याची आता नागरिकांची मागणी आहे। 15 जून नंतरच मोसमी पाऊस, त्यामुळे पेरणीची घाई करू नका। मंत्रिमंडळ बैठकीत मोसमी पावसाबाबत चर्चा। नांदेडमधल्या चिकाळा शिवारामध्ये वादळी वाऱ्यानं शेवगा झाडांचं नुकसान झालंय। शेतकऱ्याची 1 एकर क्षेत्रातील 200 झाडांची बाग भुईसपाट। झाडांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका। कोकणामध्ये दरडप्रमाणे गावांच्या संख्येत वाढ। भूवैज्ञानिकांनी पाहणी केल्यानंतर बाब उघडकीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गावांची यादी जाहीर झाली आहे। रायगडमधल्या 392 तर सिंधुदुर्गातल्या 81, सिंधुदुर्गात 63 गावांचा, रत्नागिरीतल्या 81 आहेत आणि सिंधुदुर्गातल्या 63 गावांचा समावेश आहे। दुरुस्तीच्या कामामुळे परभणी शहराचा पाणी पुरवठा आजपासून 3 दिवस बंद राहणार आहे। मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांची ही माहिती आहे, तर काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। नाशिकमधील धरणांमध्ये 25% जलसाठा शिल्लक आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 44% जलसाठा।
विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. मोसमी पावसाची प्रतीक्षा आहे. वातावरणात प्रचंड उकाडा आहे. उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेत. गोंदियामध्ये 8 लाख शिधापत्रिका धारकांची आता ई-केवायसी बाकी आणि ई-केवायसीसाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदत असेल. परभणीमध्ये बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग. यंदाही डीएपी खताचा बाजारपेठेमध्ये तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे शेतकरी हतबल आहेत. गोंदिया जिल्ह्यातील 19,000 शेतकऱ्यांचे 205 कोटींचे धान चुकारे थकीत आहेत. खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. लवकरात लवकर धान पिकाचे थकीत चुकारे देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या भुसावळचं तापमान पुन्हा 40 अंशांवर. पावसानं थोडी उसंत घेतल्यानं शहरात 34 दिवसानंतर तापमानाचा पारा पुन्हा 40 अंशांवर पोहोचलाय. वातावरण बदलामुळे वाशिममध्ये रुग्णसंख्येत वाढ. जिल्ह्यातील विविध भागात ताप, अंगदुखीनं ग्रस्त रुग्ण आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी गर्दी होत्या. नागपूर शहरात गेल्या 10 दिवसात कोरोनाचे 15 नवे रुग्ण. मनपाच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आणि बहुतेक रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. सांगलीत सलगरेकरांनी 201 वर्षांची परंपरा जपली आहे. पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर दोन्ही सण एकाच दिवशी उत्साहात साजरे. धाराशिवमध्ये शिवरायांचं 108 फूट उंच भव्य शिल्प उभारणार. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे शिल्प साकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. कोल्हापूरमधील सुप्रसिद्ध कादंबरीकार पांडुरंग पाटील यांच्या नागरमुठ या कादंबरीला पहिला कलागंगा हा कादंबरी पुरस्कार. वाशिममध्ये ग्रामीण साहित्याचा गौरव करणाऱ्या कादंबरी पुरस्काराचा वितरण समारंभ संपन्न झालाय. गोंदियामधील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला. 30 जूनपर्यंत जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे. जंगल सफारीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते.